हॅलो गाईज, माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। पिल्लू पण आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। पिल्लू असं बसून माझ्यासोबत मस्ती करतय। हे सगळं आवडायचंय। तसं मी पहिला छोटासा ब्लॉग केलं होतं, ते पावसाचं दाखवत होते मी खिडकीतून। हे असे शेल्फ आहेत, हे मी फ्लिपकार्ट वरून मागवलं होतं। हे असं एवढं आहे याच्यामध्ये, हे ना पिल्लू, हे असं एवढं आहे याच्यामध्ये। कप आहे, याच्यामध्ये आपण सहज काही सामान ठेवू शकतो। सध्या मी छोटे छोटे कपडे ठेवले त्याच्यामध्ये। तर बर्थडे करणार आहे त्याचं 10 months 10 कशाने तरी आता बनवायला लागेल, कारण विचार तर केला नाही कोणत्या थीमने करू। असं छान वाटतं ना। आधी काही वर्षापूर्वी तर हे ट्रेंड नव्हता पण की प्रत्येक मंथ मध्ये बर्थडे करायचं। आता ठीक आहे, प्रत्येक मंथ मध्ये बाळ 1 वर्ष होईपर्यंत करतात लोक 1 monthचा तसा बर्थडे। छान वाटतं। तसेच ते बाळ मोठं झाल्यावर बघेल ना की बाबा आपलं बर्थडे प्रत्येक महिन्याला कसं कसं केलं होतं, किती छान वाटेल त्याला पण। आणि हे सगळे छोटे छोटे आठवणी असतात, कारण 1 वर्षापर्यंत तरी बाळ असं ग्रो करत असतं, छोटंसं असतं। मग आपण बघतोय त्याला की छोटासा झाला होता, हळूहळू मोठं होतंय। मग छान वाटतं। हे सगळ्या आठवणी बोलतोय, बघतोय पिल्लू ये समोर ये समोर ये। तर 10 monthsचा झालाय, आता चुळबुळ करतो, इकडे तिकडे धडपडतो, सगळ्या वस्तू काढण्याचा प्रयत्न करतो। नटखटपणा चालू झाला आहे अशा प्रकारे, हो की नाही। तर माझ्या मागे जी चेअर दिसते ना, ती चेअरमध्ये बसवलं की रडायला लागतो, बसतच नाही त्या चेअरमध्ये। मी असं काम वगैरे करताना पण ठेवते त्याला, जर झोपला नसेल झोपल्यावरच करते शक्यतो, पण काही वेळेस तो झोपत नसतो दिवसा। मग मला काम करायचं असतं मी त्याला त्याच्यावर ठेवते आणि मग काम करते। पण काय होतं की तो काय करतो पिल्लू, त्या चेअरमधून पण बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय, पाय असं बाहेर करायचं किंवा असं गोल गोल फिरतो तिथल्या तिथं त्या चेअरवरती। तसं खाता पिताना पण बसतो त्या चेअरवरती। तसा हा व्हिडिओ बहुतेक खूप लांब होणार आहे का नाही काय माहिती। चालू तर केलंय शूटिंग करायचं सध्या बोलता तर किती वेळपर्यंत मी बोलू शकते, कारण मला पण एवढी सवय नाही असं। म्हणजे मी आताच कुठे चालू केलं युट्यूबवरती व्हिडिओज टाकायला। तर बघूयात कितपत कसं मी नवीन काही गोष्टी तुम्हाला शेअर करते, किंवा काय मी बोलू शकते अजून काही गोष्टींवरती। छान वाटतं छोट्या छोट्या मुलांसोबत, आपल्या बाळासोबत असं छोट्या छोट्या गोष्टी सेलिब्रेट करणं, मजा येते। तसंही बाळ प्रत्येक दिवशी आपल्यासाठी सगळा दिवसच नवीन असतो। तसा प्रत्येक दिवस नवीन असतो, काही ना काही वेगळं शिकायला भेटतं। प्रत्येक गेलेला दिवस आयुष्यात रोज थोडी नाही येतो, प्रत्येक दिवशीचं काही ना काही स्पेशल झालं पाहिजे की नाही।